श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आपण बघा, आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल, जसं की कुलदेवी आपली कोपलेली आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप मेहनत जर करत असेल आणि तरीही काही जणांना नक्की अनुभवतो असं फिलिंग येत असतं, अरे मी आपण इतका करतो, इतका प्रामाणिक आहे, तरी पण मग आपल्यासोबत असं वाईट का घडत असतो. तर त्यामागचे कारण खूप असतात. जन्मोजन्मांतरीचे शोक ताप, त्यानंतर आपले प्रारब्ध, कोणाचा तरी कोप असतो, कुलदेवीचा कोप असू शकतो, पितृदोष असू शकतो, वास्तुदोष असू शकतो. अशा अनेक प्रकारचे प्रारब्ध आपल्या मागे असतात. त्यामुळे आपल्याला कामामध्ये, कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि आपली कामं व्यवस्थित मार्गी लागत नाही. आता यामध्ये बघा, सगळे जितके पण आपले समस्या असतील, ते आर्थिक असो, संतती बाबतीत असो, विवाहासंबंधित असो, नोकरी बाबतीत असो, घरामध्ये वादविवाद बद्दल असो, किंवा आपले जे कुळदेवी आहेत त्यांचा कोप असो, कुळदेवतांचा कोप असो, पितरांचा कोप असो आपल्यावरती, पितृकोप, पितृदोष आपल्याला त्रास देत असतात. अनेक प्रकारचे जे पण शारीरिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे, आपले वास्तुदोष आहे, वाईट शक्तीची बाधा असेल, वाईट शक्ती आपल्याला सारखं त्रास देत असेल, आपल्या घरामध्ये सारखं आजार पण असू शकतो. आणि आणि आपली काहीच चूक नसताना सुद्धा आपले प्रारब्ध आपल्याला त्रास देत असतात. तर यासाठी हा व्हिडिओ आहे. प्रत्येकाने हा व्हिडिओ आवर्जून बघावे ही नम्र 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 विनंती आहे. आणि सर्वात आधी खूप इम्पॉर्टंट आणि आयुष्य सुधारण्यासाठी प्रत्येकाचं इतकी छान माहिती आपण तुम्हाला देत असतो. काहींना बघा सगळ्या प्रकारचे त्रास असतात, पण त्यांना मार्ग सापडत नाही. तो मार्ग द्यायचं काम, मार्ग तुम्हाला शोधून द्यायचं काम आम्ही करत असतो या प्लॅटफॉर्मवरती, यूट्यूब चॅनलवरती. तर आणि तोही एकदम विनामूल्य. तुम्ही रिचार्ज तर करताच, नेटपॅकशिवाय तर काहीच नाही. आणि फ्रीमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतो आणि तुम्हाला त्या रस्त्यावर फक्त चालायचं आहे. कदाचित हे मी स्वामीचं दूत म्हणून तुमच्यामध्ये एक वावरू शकते. एक स्वामींनी मला माध्यम म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. पोस्टमॅनचं काम जसं आपण म्हणतो, फक्त मी स्वामीमध्ये आणि तुमच्यामधील एक पोस्टमॅनचं काम मी करत असते. फक्त तुम्हाला रस्ता स्वामी महाराज दाखवत असतात आणि फक्त त्या रस्त्यावर चालायचं का नाही हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये जर असलेच काहीतरी प्रॉब्लेम असतील तर नक्की आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरू नका. आणि सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी कोणत्याच व्हिडिओमध्ये बोलत नाही, लिटरली म्हणजे कोणतेही व्हिडिओ बघा तुम्ही, मी कधीच बोलत नाही की सबस्क्राईब करा म्हणून. आणि त्यामुळे मग त्या समोरच्यांची इच्छा खूप असते, त्यांना व्हिडिओ पण आवडत असतात, पण ते सबस्क्राईब करायला विसरून जातात. म्हणून मग असं विचार केलं की आपण सांगत नाही म्हणून ते करत नाही. आपली चूक आहे, ह्याच्यामध्ये माझी चूक आहे. तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. अशाच चांगल्या प्रकारची माहिती तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे डेली बेसिसवरती. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जे इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे तो स्किप होणार नाही. आपण तासनतास जे बसत असतो, दुसरे कोणतेही फालतूचे आपण व्हिडिओ बघत असतो, कारण एकदा यूट्यूब चालू केलं, इन्स्टा चालू केलं की आपल्याला कळतही नाही की आपण 2-3 तास कसं घालवलेले आहे. पण तेच तुम्हाला जर कळालं की आपल्याला कोणतं काय पाहायचं आहे फिक्स असेल, तर त्यामध्ये तुमचा वेळ पण वाया जात नाही आणि आपल्याला काहीतरी नवीन माहितीसुद्धा मिळत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करू शकता. तुम्हाला काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल, नाही तर स्वामींचे भक्त असतील, ज्या देवांचे तुम्ही भक्त असतील त्या देवांचं नाव एकदा तुमच्या हाताने लिहा कमेंटमध्ये, श्री स्वामी समर्थ, किंवा जे पण देवांचं नाव असेल त्यांचा जय जयकार नक्की करा. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, आता सुवर्णसंधी आलेली आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत आपल्याकडे आता स्वामी महाराजांचा सप्ताह होणार आहे, स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह होणार आहे. तर समर्थ सेवेकरी बंधू भगिनींनो, आज या आपण संसारामध्ये जेव्हा असतो ते तसं आपल्याला अनेक प्रकारचे समस्या असतात, खूप अडचणी येत असतात. काही जणांचे तर इतके अडचणी अक्षरशः केंद्रामध्ये येऊन रडत असतात ते. म्हणजे एकीकडे आरती चालू आहे आणि एकाकडे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात, एकीकडे पाठ चालू आहे, एकाकडे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. इतका त्रास आयुष्यामध्ये, म्हणजे पूर्ण आयुष्यभर त्यांनी त्यांच्या मुलांचा देखरेख केलं आणि म्हातारपणामध्ये त्यांना इतका त्रास देतात. सून बोलत नाही, मुलगा बोलत नाही, ज्यांना जेवायला देत नाही, त्यांची विचारपूस करत नाही.
मला असं वाटतं की ह्या कलियुगामध्ये हाच नर्क इथेच आहे. आपल्याला नर्क भोगायची वेगळी गरज नाही आहे. हा कलियुग स्वतःमध्ये एक नर्क आहे. जसं आपण करणार आहे तसं आपल्याला मिळणार आहे. तरीसुद्धा भरपूर जण असे असतात जे खूप चांगले कर्म सत्कर्म करत असतात, त्यांची नियत चांगली असते, तरीही त्यांना मग दुःख भोगावं लागतं. या दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि सगळ्यांना शेअर करा. तर बघा सगळं काही करूनसुद्धा आणि आपल्याला जर शांतता मिळत नसेल, आयुष्यात सुखी होत नसेल आणि तुम्हाला कोणी मार्गदर्शक गुरु म्हणून जर मिळत नसेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यासाठी तुम्ही श्री गुरुचरित्र जे ग्रंथ आहे आपला त्याचा पारायण एकदा करून बघा. इतका छान अनुभव तुम्हाला येणार आहे. दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या जे पण संकट आहे त्यातून आपल्याला मार्ग नक्कीच दाखवत असतात. हा प्रत्येक सेवेकरांचा अनुभव आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे कोणी संकल्प करतो की मी 10 वर्ष सलग गुरुचरित्र करणार आहे, मी 5 वर्ष सलग गुरुचरित्र करणार आहे. यामध्ये संकल्प करायची काही गरजच नाही. आपण जोपर्यंत आहे हा श्वास हा संपूर्णपणे महाराजांना अर्पण करा. पूर्ण आयुष्य असं नाही की मी 4च वर्ष करणार आहे. जितकं जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत सेवा करत राहायचं आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये जसं मी सांगितले कुलदेवीचा कोप, वास्तुदोष आहे, भूमिदोष आहे, पितरांचा कोप आहे, पिशाच बाधाचा त्रास असेल, जे पण त्रास असतील ह्या गुरुचरित्र पारायणाच्या सेवेमुळे संततीचा त्रास असो, संतती एकतर होत नाही, झाल्यावर ती नीट वागत नाही किंवा किरकिरी करत असतात, काही संतती बिघडलेले असतात, काहींचे मुलं वगैरे सगळे रस्त्यावर येणार आहेत. म्हणजे व्यवस्थित चांगल्या मार्गावरती येणार आहेत असं माझं म्हणणं आहे. तर अशा वेळेमध्ये आपण भोंदू लोकांचा आधार घ्यायचा नाही की नाही बाबा काही होत नाही. तर काही जण ते आता लेटेस्ट सगळीकडे व्हायरल आहे खरात म्हणून, तुम्हाला माहिती असेल. तर असे काही जे भोंदू बाबा वगैरे असतात त्यांच्यामध्ये फसवणूक आपली होत असते. आणि भरपूर जण असे आहेत, हे तर एकच खरात आहे, पण असे भरपूर जण आहे जे गरीब लोकांचं शोषण करत असतात. त्यामुळे चांगल्या मार्ग कुठं आहे? कसं आहे, माणसाची मनस्थिती नसते. माणूस जेव्हा त्रासामध्ये असतो तर त्याला असं वाटतं की मी कुठे जाऊ, काय करू की माझी ही त्रास मला निघणार आहे. त्यावेळेला त्याला खरंच बुद्धी व्यवस्थित काम करत नाही, कारण तो त्रस्त असतो ऑलरेडी. त्यामुळे त्यांना योग्य कोण आहे, अयोग्य कोण आहे, कोण भोंदू आहे, कोण खरामध्ये करणारे आहेत आपली मदत, हे त्यांना थोडंसं कळायला हे होतो. त्यांची अडचण तशी असते. पण आपले जे काही वाईट तंत्रविद्या वगैरे करतात तिथे न जाता आपण डायरेक्ट केंद्रामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये जा, कोणत्याही देवाला तुम्ही शरण जा, कोणत्याही किंवा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र जागोजागी आहे तिथे तुम्ही गुरुचरित्र पारायण करा आणि स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव घ्या तुम्ही की कसं त्या मदत करत असतात, क्षणोक्षणी तुम्हाला ते मदत करत असतात. असे अनेक उपाय करूनसुद्धा जर तुमची पितृदोष प्रखर होत असतो, बघा पितृदोषांचं काहीच नाही. म्हणजे पितृदोष इतका भयंकर असतो ना की पूर्ण देव पण त्यांच्यासमोर फेळ आहे. गुरुमाऊली स्वतः सांगत असतात की जर पितृ कोपले असतील त्यामध्ये गुरुसुद्धा काहीच करू शकणार नाही असं आहे. त्यामुळे पितृदोषची प्रखरता कशी कमी होणार आहे त्या आपण याच्यामध्ये आपल्याला मुक्ती मिळत असते, त्याच्यातून आपला त्रास तो कमी होत असतो. अनेक उपासना केली आहे आपण पण पितृदोष कमी जर होत नसेल तर मग आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती होत नाही आहे. संसारामध्ये अनेक अडचणी येतात, त्या आपण बघावं लागतो. आपले आजारपण सतत आजारपण होत असतात. घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये भांडण तंटे वादविवाद होत असतात छोट्या छोट्या गोष्टीमुळे. आजकाल एकाच घरात राहतात पण सासू सुनाचं पटत नाही, एकाच घरात असतात पण नवरा बायकोचं पटत नाही. अशा अनेक गोष्टी घडत असतात. म्हणून आजकाल घटस्फोटसुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये वाढलेला आहे. म्हणून एका वेळेस पैसा नसेल तर चालेल पण नात्यामध्ये प्रेम, विश्वास, अखंडता हा असणे अत्यंत गरजेचं आहे. घरात पण शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर शांतता असणे हा खूप गरजेचा आहे. अशा वेळेस आपण दत्तगुरूंना शरण जायचं आहे आणि आपलं श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे. श्री गुरुचरित्र म्हणजे जे दत्त महाराजांचाच अवतार आहे, श्री नृसिंह सरस्वती यांची लीलेचा वर्णन केलेला आहे. तर हे आपल्याला सेवा करायची आहे आणि रोज 3 अध्याय आणि 11 माळी ही सेवा आपल्याला करायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांचा स्वामीचरित्राचा 3 अध्याय 1, 2, 3, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 असं 3, 3, 3 21 अध्याय असतात. 7 दिवसामध्ये आपलं एक स्वामीचरित्र पूर्ण होत असतो. आणि आता हा जर तुम्ही पारायण करणार, बघा आधीच मी सांगत आहे
तुमच्यासमोर संधी आलेली आहे, त्याचं सोनं करा. सोनं सप्ताह काळामध्ये इतकी ऊर्जा निर्माण होत असते, इतकी ऊर्जा मी सांगू शकत नाही इतका. आणि तुमची भावना चांगली असेल, तुमचं मन निर्मळ असेल तर पूर्ण या सप्ताह होण्याच्या आधीच तुम्हाला ज्या गोष्टीसाठी तुम्ही त्रस्त आहे त्या गोष्टीवरती तुम्हाला उपाय नक्कीच भेटणार आहे. तर आता ह्या सप्ताहामध्ये जे आपण गुरुचरित्र पारायण करत असतो त्याची फलप्राप्ती काय आहे बघा. एकदा फलप्राप्ती मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्र हा केल्यानंतर तुम्हाला कोणते फळं मिळणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही पितरांचे त्रास आहे त्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते. मुंजा हा त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळत असते. अघोरी शक्ती जे पण असतील त्यांचं निवारण होत असतो. एखादी वाईट शक्ती आपल्याला जर त्रास देत असेल तर त्यांचं निवारण होत असतो. कुलदेवी जर आपल्यावरती कोपलेली असतील तर त्या पण प्रसन्न होत असतात. आपले जे काही कनिष्ठ देवता वगैरे असतात त्यांनी आपल्याला त्रास देत असेल तर ते पण शांत होत असतात. आपले कुलदैवत जे आहे त्यांचा पण खूप शांत होत असतो. संतती आपल्याला जर होत नसेल तर त्याचा पण निवारण होत असतो. कारण पित्र शांत झाले, कुलदेवी कुलदैवत शांत झाले, आपले गुरूंचं आपण वर्णन करतात म्हणजे गुरु पण प्रसन्न झाले, मग आयुष्यामध्ये कोणता प्रश्न राहणारच नाही. संतती, त्यामुळे संततीचं पण निवारण होत असतो किंवा संतती होत नाही. आजकाल तर IVF नॅचरल पद्धतीनं तर संतती होणं थोडंसं अवघड झालेलं आहे सगळं. आपल्याला असाध्य जे आजार झालेले असतात छोट्या वयामध्येच कोणाला काय तर अशा आजारांचं निवारण होत असतो. पती पत्नीमध्ये जे काही समस्या असतील, भांडण वाद तंटे किंवा एक्स्ट्रा अफेअर्स वगैरे जे असतात त्यांचं निवारण होत असतो. योग्य व्यक्ती जर मार्ग भटकलेला असेल तर तो योग्य मार्गावर येतो. आणि जसं घटस्फोट वगैरे होत असतात आजकाल तर ते पण टळत असतात. आणि पित्रांचे जे पण काही दोष असतील त्यापासून पण तुम्हाला निवारण होत असतं. म्हणजे फक्त एक बाणाने सगळं तुमचं सॉल्व होणार आहे. त्यामुळे आवर्जून आम्ही तर अक्षरशः वाट बघत असतो की कधी सप्ताह काळ होणार आहे. स्वामी सेवेकऱ्यांचा हा जो सप्ताह काळ आहे एक सुवर्ण काळ याला म्हणला जातो. इतका असं वाटतं की काय करावं काय नाही करावं, किती सेवा करावं, इतका सुंदर इतका अनुभव येतो. खूप खूप प्रसन्न वाटतं, असं वाटतं घरीच येऊ नये, इतका छान वाटतं आम्हाला तर तुम्ही पण याचा अनुभव नक्की घ्या. स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये पण तुम्हाला खूप काही अनुभव देऊन जातील. आणि एकदा हा मार्गाचा लळा लागला की मग तो सुटत नाही. इतका आनंद यामध्ये मिळत असतो. आणि न सांगता आपले प्रश्न सुटत असतात. आपल्यासमोर प्रश्न येण्याच्या आधीच त्याचं सोल्युशन आपल्यासमोर आलेलं असतं. हा मी नेहमी अनुभवते. तुम्हीसुद्धा एकदा याचा अनुभव घ्या. मला खूप मोठा अनुभव आलेला आहे, म्हणूनच मी हा चॅनल चालू केलेला आहे. कारण माझी अशी भावना आहे की ज्या गोष्टी मला खूप चांगल्या म्हणजे माझं आयुष्य बदललेलं आहे ज्या गोष्टीमुळे, तुमचंही आयुष्य त्यामुळे बदलावं. आणि प्रत्येकजण या देवाने आपल्याला सगळं काही देऊन पाठवलेलं आहे. इतका सुंदर जग आपल्याला दिलेलं आहे. हातपाय व्यवस्थित, 2 हात 2 पाय, कान डोळे नाक व्यवस्थित सुंदर दिलेलं आहे सगळं काही. आणि इतका सुंदर जग पण दिलेलं आहे. फक्त आपल्याला जगायचं आहे. तो आपण रडत जगता का हसत जगता हे आपल्यावर डिपेंड करतो. त्यामुळे आज आपण आहे, उद्या आहे का नाही आपल्याला अजिबात सांगता येत नाही कोणालाही. त्यामुळे जोपर्यंत आहे स्वामींची किंवा कोणत्याही देवांची असंच नाही, प्रत्येक कोणाचीही सेवा करा, स्वामीपर्यंत पोहोचणार आहे. कोणत्याही देवांचा शरण जा तुम्ही, कारण देवाशिवाय विश्व जगू शकत नाही आपण. आणि म्हणजे त्यांना शरण जा आणि त्यांच्या भक्तीमध्ये इतके गुंग की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडचण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिसणार नाही. हा माझा चॅलेंज आहे. फक्त मनाने हाक मारा. आणि मी आधीच सांगते की धर्माच्या मार्गावरती चालून जो मार्ग कर्म आपला करत असतो त्याला स्वामी महाराज स्वतः भेटत असतात. कारण की बघा, अर्जुन पांडव, तुम्ही ऐकलं असेल महाभारत, पांडवांनी कधी देवांचं म्हणजे असं त्यांचं असं नव्हतं ना की ते 24 तास स्वामी 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 किंवा कृष्ण 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 राधे 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 असं सांगायचं तात्पर्य की ते काय 24 तास पूजापाठ करत बसायचं किंवा त्यांचं नामस्मरण करत राहायचं असं नव्हतं त्यांचं. पण तरी पण श्रीकृष्ण भगवान जो पूर्ण विश्व चालवतात असे साक्षात श्रीकृष्ण भगवान त्यांचे सारथी झाले होते. तर सांगायचं तात्पर्य की जेव्हा तुम्ही धर्माच्या मार्गावर चालणार आहे, धर्माची साथ तुम्ही सोडणार नाही, धर्माच्या मार्गावर तुम्ही चालणार आहे, तेव्हा नेहमी महाराज कोणत्याही ना कोणत्या रूपामध्ये तुमच्यासोबत येणार आहेत आणि तुमचं रथ ते स्वतः
हे करणार आहे, तुमची गाडी ते स्वतः चालवणार आहे, सांगायचं तात्पर्य सारथी ते होऊन येणार आहे. म्हणजे आपण फक्त धर्म कधी सोडायचा नाही, धर्माच्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे आणि आपले कर्म करायचं आहे. हा माहिती आहे मला, हा कलियुग आहे, हा इम्पॉसिबल आहे, पण जो धर्माच्या मार्गावर चालतो ना त्यालाच देवप्राप्ती होत असते. देवप्राप्ती प्रत्येकाला होत नसते आणि होणारही नाही. तुम्ही पूर्ण आयुष्यभर देवाचं नामस्मरण करा, पण जर तुमची धर्ममार्ग म्हणजे काय हो, धर्ममार्ग म्हणजे योग्य करणे. कोणासोबतही आपला स्वार्थ न बघता, आपण आपला स्वार्थ बघतो पण दुसऱ्यांसोबत चूक करतो, अन्याय करत असतो, कोणाचा मजबुरीचा फायदा उचलत असतो, तर हा धर्म नाही आहे. धर्म म्हणजे योग्य निर्णय घेणे, योग्य म्हणजे त्यांनाही त्रास नको, कोणाला त्रास न जगता प्रत्येकाला आनंद देणं धर्ममार्ग. तसं सांगायला गेलं तर खूप मोठा होणार आहे व्हिडिओ, पण हा माझा अनुभव आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. फक्त धर्माच्या मार्गावर चला तुम्ही, बस इतकाच आहे. श्रीकृष्ण भगवान परत तुमच्या सारथी होऊन येणार आहेत ते आणि तुमची मदत करणार आहेत. न बोलवता, पांडवांनी कृष्णाला बोलवलं नव्हतं, पण श्रीकृष्ण भगवान स्वतः आले होते त्यांचे सारथी व्हायला किंवा त्यांची मदत करण्यासाठी. तर तुम्हीसुद्धा अर्जुन होऊ शकता, तुम्हीसुद्धा पांडव होऊ शकता. फक्त आपला धर्म कधीच आपल्याला सोडायचा नाही आहे. आणि एकदा तुम्ही हा जे गुरुचरित्र पारायण आहे याचा अनुभव घेऊन बघा तुम्ही. मी तसं भरपूर अनुभव घेतलेले आहे आणि सांगायला गेलं तर दिवस रात्र कमी पडणार आहे. त्यामुळे सांगते मी तुम्हाला, माझा अनुभव खूप सुंदर आहे, तुम्हाला पण तसंच अनुभवणार आहे. साक्षात स्वामी महाराज क्षणोक्षणी तुमच्या बाजूला बसलेले आहेत. हा असं अनुभूती जर तुम्हाला करायचा असेल तर तितका जास्त सेवा करणार आहे, तितका जास्त आपण देवाच्या जवळ जाणार आहे. आपल्या डोळ्यातले अश्रू ऑटोमॅटिक वाहत असतात बघा, कारण आपली आत्मा जी आहे ती शुद्ध होत असते. आणि असं पण आहे की जेव्हा तुम्ही सेवा करायला सुरुवात करणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडथळे येणार आहेत, पण ते अडथळे वाईट शक्ती आणत असतात. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, कारण आपल्याला माहिती आपण चांगल्या मार्गावर आहे आणि चांगल्या मार्गावर चालणं हा खूप अवघड असतं. महाभारतमध्ये पांडवांनी खूप काही गमावलं होतं, पण धर्माची स्थापना त्यांनी केली होती. त्यामुळे धर्माचा मार्ग हा कठीण असतो, पण सोडायचं नाही कधी पण. त्यामुळे तुम्ही पण वाईट शक्ती कितीही का त्रास देत ना, सेवा करत आहे, त्रास होतंय, पण अजिबात सोडू नका. कारण या मार्गामध्ये येणं खूप सोपं आहे, पण टिकून राहणं तितकाच अवघड आहे. आणि टिकून राहण्यावरच म्हणजे टिकून राहिल्यानंतरच तुम्हाला देवप्राप्ती नक्कीच होणार आहे. तर गुरुचरित्र पारायण अवश्य करा आणि आपल्या आजूबाजूचे जितके पण लोक असणार आहेत त्या सगळ्यांना आवर्जून सांगा. तुम्हाला जर वेळ मिळत नसेल, तुम्ही येत नसेल, तर आवर्जून प्रत्येकाला दुसऱ्याला सांगा. कदाचित तो गुरुचरित्रला बसणार आहे तर त्याचा पुण्यसुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि घरी न करता प्रत्येकाला सांगा, आवर्जून सांगा की केंद्रात जा. सामूहिक पद्धतीने जिथे बोलवलं जातं, सेवा केली जाते, तिथे साक्षात देव यावंच लागतं, भगवंताला यावंच लागतं. कारण तुम्ही जेव्हा एकटे हाक मारणार आहे कदाचित त्यांच्यापर्यंत ती हाक जाऊ शकणार नाही, पण जेव्हा एकाच वेळेला 200, 300, 500 लोक एकदाच जेव्हा बोलवतात ना, त्यावेळेला स्वामींना यावाच लागतो आणि भगवंताला तिथे येऊन दर्शन द्यावंच लागतो. त्यामुळे सामूहिक सेवा ही खूप पॉवरफुल सेवा आहे, अजिबात सोडू नका ही संधी. श्री स्वामी समर्थ. एकदा गुरुचरित्र पारायण अवश्य करा. फक्त एक पारायण, एकच सेवा आणि सगळा प्रश्न तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. श्री स्वामी समर्थ. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.